तर कल्याण डोंबिवली महानगरपालिका हद्दीमध्ये 65 इमारतींवरती कोर्टाचा आदेश आल्यानंतर बुलडोझर चालवलं जाणार आहे। उद्यापासून ही तोडक कारवाई सुरू होणार आहे। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पालिकेने या इमारतींमधील रहिवाशांना घरं रिकामं करण्याची नोटीस दिलेली आहे। सुरुवातीला ग्रामपंचायतीवरती दबाव आणून अनधिकृत इमारतींची निर्मिती करण्यात आली। त्यानंतर घरांच्या सुरक्षेसाठी महारेरा कायदा आणण्यात आला। मात्र हाच कायदा महाघोटाळ्याचा ब्रीच ठरल्याचं समोर आलेलं आहे। महारेरा आणि पालिकेच्या समन्वयाच्या अभावामधून हा घोटाळा झाल्याची माहिती समोर येते। घरांच्या खरेदीसाठी महारेरा पालिकेच्या बोगस स्टॅम्प पेपरचा वापर करण्यात आलेला आहे। त्यानंतर इमारतीची बनावट कागदपत्र महारेरावरती अपलोड केल्यानंतर अशा प्रकारे बनावट कागदपत्रांच्या आधाराने अवैध इमारतींची नोंदणी करण्यात आलेली आहे। अशा प्रकारे सर्वात मोठा घोटाळा उघड झालाय। या प्रकरणी अजून सुद्धा तपास सुरू आहे। दरम्यान घर घेताना काय काळजी घ्यावी जेणेकरून आपली फसवणूक होऊ नये, यासाठी कोणत्या गोष्टी पाहाव्यात, याबाबत वकिलांनी नेमकं काय सांगितलं आपण बघूया। महानगरपालिकेमध्ये जाऊन खात्री केली तर चांगली। त्याचबरोबर जागेचा प्लॅन, जागेवरती एखादा प्लॅन पास असला तरी त्या जागेचं सर्च आणि टायटल सर्टिफिकेट या गोष्टी सुद्धा बघणं अति गरजेचे आहेत। कारण अनेक वेळा असा होतो की बिल्डिंग प्लॅन पास प्रमाणे उभी होते पण नंतर त्याच्यामध्ये कोर्ट मॅटर्स होतात आणि घेतलेल्या लोकांची फसवणूक होते। म्हणून या गोष्टीची पण खात्री केली पाहिजे। त्याचबरोबर रेरा नंबर आहे की नाही, त्या रेराच्या रजिस्टर त्यांच्या वेबसाईटला जाऊन त्याचीही पडताळणी केली पाहिजे। खरं तर घर घेणं आपल्या आयुष्यातली मोठी गोष्ट असते। घर घेताना नेमकी काळजी काय घ्याल आपण बघूया। मनपामध्ये जाऊन बांधकाम परवानगीची खात्री करणं अतिशय गरजेचं आहे। तसंच इमारतीच्या बांधकाम आराखड्याला मंजुरी आहे का हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं असणार आहे। तसंच जमीन कुणाच्या नावावरती आहे हे सुद्धा बघा। रेरा नंबरची खात्री करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे। आपण बघतो घर घेताना नेमकी काय काळजी घेणं गरजेचं आहे। रेरा नंबरची खात्री करून घेणं अतिशय गरजेचं आहे। तसंच साईटवरती जाऊन मंजूर प्लॅनची खात्री करून घ्या, हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे। तर अजित मांढरे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याकडून माहिती घेऊया। अजित, आपण बघतोय खरं तर अवघे 24 तासापेक्षा सुद्धा आता कमी कालावधी उरलेला आहे। आपण मुख्यमंत्री काय म्हणाले ते सुद्धा आपण ऐकलेलं आहे। सध्याची नेमकी काय परिस्थिती आहे? न्यूज 18 लोकमत या सगळ्या जवळपास 6,500 लोकांचा, 2000 पेक्षा जास्त कुटुंबांचा आवाज गेली आठवड्यापासून दाखवत आहे आणि आवाज बनलेला आहे न्यूज 18 लोकमत या सर्व लोकांचा। यानंतर आता अनेक राजकीय प्रतिक्रिया येऊ लागलेल्या आहेत। स्वतः मुख्यमंत्र्यांनी यावर आता त्यांची भूमिका मांडलेली आहे की सुप्रीम कोर्टात चांगल्या पद्धतीनं त्यांची भूमिका जी आहे ते मांडतील। जे बिल्डर आहेत त्यांच्यावरती कारवाई होईलच आणि त्याच पद्धतीनं इतर जे रहिवासी आहेत त्या रहिवाशांना कसं रिलीफ देता येईल याकडे आम्ही लक्ष देतोय, हे मुख्यमंत्र्यांनी स्वतः स्पष्ट केलेलं आहे। न्यूज 18 लोकमतची बातमी थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी त्यावरती प्रतिक्रिया दिलेली आहे। दुसरीकडे आपण जर पाहिलं तर या सगळ्या भागातले कल्याण डोंबिवलीचे खासदार जे श्रीकांत शिंदे यांनी देखील हे स्पष्ट केले की आम्ही आता मध्य मार्ग काढतोय आणि या लोकांना कुठेही बेघर होऊ देणार नाही। इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांचं पुनर्वसन करणं हे थोडं अवघड आहे, पण त्यातही कल्याण डोंबिवली महानगरपालिका ही अभ्यास करते कोण किती वर्षापासून राहतंय आणि त्यानुसार त्यांचं पुनर्वसन केलं जाईल किंवा ते करता येईल का याविषयी देखील अभ्यास सुरू आहे कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचा। पण आता या सगळ्या प्रकरणामध्ये जो नेक्सस आहे त्या नेक्सस बाबत मात्र कोणी बोलत नाही। कशा रीतीनं जेव्हा या सगळ्या इमारती ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये होत्या त्यावेळी तिथल्या स्थानिक ग्रामपंचायत लोकांशी मिळून या इमारती बांधल्या गेल्या, त्यानंतर महानगरपालिकेमध्ये या सगळ्या इमारती आल्या, मग नवीन पद्धतीनं इमारती बांधल्या गेल्या। त्या इमारती बांधताना सुरुवातीला रेरा कायदा नव्हता, यामुळे लोकल लोकांची म्हणजे अधिकारी असतील, राजकारणी असतील यांना हाताशी धरून त्या इमारती बांधल्या जायच्या, लोक राहायची। अशा 1 लाखपेक्षा जास्त इमारती कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये आहेत। दुसरा मुद्दा, मग अशा लोकांची फसवणूक होते, मग 5-10 वर्षाने 10-12 वर्षाने इमारती पाडायचे आदेश येतात, म्हणून रेरा कायदा राज्यामध्ये लागू केला गेला आणि त्या रेरा कायद्यामध्ये देखील या सगळ्या नेक्सस या टोळीनं एक मध्यमार्ग काढला। तो म्हणजे रेरा आणि कल्याण डोंबिवली महानगरपालिका यांचा कोणताही आपापसामध्ये व्यवहार होत नाही, कोणतंही यांच्यामध्ये डॉक्युमेंटेशन होत नाही, ह्याचा त्यांनी फायदा घेतला आणि जे खोटे डॉक्युमेंट बनवून त्यांनी ज्या इमारती बनवल्या होत्या त्या इमारतींमध्ये या सगळ्या लोकांना त्या इमारती ज्या आहेत त्या विकल्या जाव्यात किंवा त्यातले फ्लॅट्स विकले जावेत
याकरता मग त्यांनी हे बोगस डॉक्युमेंट जे आहे ते थेट रेराच्या साईटवर अपलोड केले. रेराने ते सगळे महानगरपालिकेचे शिक्के, महानगरपालिकेचे लेटर हेड, त्यानंतर मागच्या तारखांचे स्टॅम्प पेपर, अधिकाऱ्यांच्या सह्या, सीसी, ओसी, या सगळे डॉक्युमेंट जे रेरा नंबर मिळायला लागतात ते सर्व बनावट बनवले या टोळीनं, ते अपलोड केले. रेराने ते सगळे डॉक्युमेंट खरे मानले आणि या इमारतीनं रेरा नंबर दिला. निश्चितच जसं हा तुम्ही घोटाळा- म्हणताय अनेक पैलू खरं तर यामध्ये बघायला मिळतात आणि न्यूज 18 लोकमत या बातमीमध्ये विशेष लक्ष घालत आहे आणि वेळोवेळी तुमच्याकडून अपडेट्स घेत राहू. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.